विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परत पुढचा जो भाग आहे इतिहासाची साधने, यातील शेवटचं साधन आपलं बाकी आहे मौखिक साधन. कालच मी समजावताना सांगितलं होतं की इतिहासाची 3 प्रमुख साधने असतात: भौतिक साधन, लिखित साधन आणि मौखिक साधन. आता मौखिक या शब्दामधूनच तुम्हाला लगेच लक्षात येतं आहे की मौखिकचा अर्थ काय होतो. मौख म्हणजेच काय, मुखाने सांगितले गेलेलं साधन. म्हणजेच एका जणाच्या तोंडातून दुसऱ्याला सांगितले गेलेले परंपरा, लोकगीतं, लोककथा किंवा काही चालीरीती यालाच मौखिक साधन असे म्हणतात. हे लेखी स्वरूपात किंवा दृश्य स्वरूपात कुठेही आढळत नाही. बरेचदा आपल्या आजी आजोबा किंवा आपल्या आत्या, आपल्या मावश्या हे गाणे म्हणत असतात. जात्यावर दळताना पूर्वीच्या काळात हे बरेचदा आढळायचे. आता तर जात नाही आहे, पण जात्यावर सकाळी ते दळत असताना धान्य काही गाणे म्हणायच्या, कृष्णाचे किंवा आपल्या राजांचे किंवा काही काळातल्या गोष्टी सांगायच्या किंवा कथा म्हणायच्या, गाणे म्हणायच्या, ओव्या म्हणायच्या. तर या ओव्यांमधून काही माहिती आपल्याला कळायची. तर ही माहिती जी असायची ही पिढ्यानपिढ्या जतन केलेली आणि एकाकडून दुसऱ्याकडे ती ऐकलेल्या स्वरूपात पसरवली जायची. याचा कर्ता हा अज्ञात असतो. कर्ता अज्ञात म्हणजेच काय, कर्ता म्हणजे ही गाणं, हे लोकगीतं कोणी लिहिलं आहे हे काही कळत नाही आपल्याला. पिढ्यानपिढ्या ते आपल्या आजीला तिच्या आजीने सांगितलेलं असतं, म्हटलेलं असतं, तिने ऐकलेलं असतं आणि तेच ती म्हणते, ते आपण म्हणतो. अशा या पिढ्यानपिढ्या जतन झालेल्या साहित्यालाच मौखिक साधन असे म्हटले जाते. हे मौखिक साधन परंपरेने जतन झालेले साहित्य असे असते. ओव्या, लोकगीते, लोककला यासारख्या साहित्याचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. आपल्या सकाळी सकाळी दरवाजासमोर बहुतेक वेळेस वासुदेव येतो बघा. एक माणूस असतो, त्याने टोपी घातलेली असते पिसाऱ्यांची आणि तो गाणं म्हणत असतो. तर हे सुद्धा झालं लोकगीतं. हां, ती लोककला आहे किंवा लोकगीतं आहे. किंवा होळीच्या वेळेस, काही सणांच्या वेळेस अवतीभोवती गोल राऊंड करून लोक गाणे म्हणतात, नाचतात, ती लोककला आहे. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाचे मौखिक साधन म्हणतात. ते जे म्हणत असतात हे काही कोणी बघितलं नाही आहे, खरोखर घडलं आहे का, पण ते एका जणाकडनं दुसऱ्याकडे ऐकलेलं असतं किंवा सांगितलं जातं, म्हणून त्यालाच मौखिक साधन असे म्हणतात. आता बघा, इथं खाली त्यांनी तुम्हाला माहीत आहे का मध्ये ओवी दिलेली आहे. आता ही ओवी खरोखर घडली आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण आपण ते ऐकत ऐकत पुढच्या पिढीला सांगतो. पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियेला पुंडलिक आला न्याया. आता हे पांडुरंगाचं गीत, आत्ताच आषाढी एकादशी झालेली आपली आणि वारकरी संप्रदायाची परंपरा तुम्हाला माहिती आहे की आषाढीला पंढरीला वारी जाते. तशीच पंढरीला वारी नेण्यासाठी पुंडलिक आलेला आहे असं या ओवीमध्ये म्हटलेलं आहे. आणखी खाली एक लोकगीत दिलंय बघा. महानगरी उज्जैनी लई पुण्यवान दानी, तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजा वाजा, असा उज्जैनीचा इक्राम राजा. इक्रामचा अर्थ होतो विक्रमादित्य, पण ती प्राकृतिक भाषा आहे म्हणून इक्राम म्हटलेलं आहे. मग यामध्ये विक्रमादित्य राजाचं वर्णन केलेलं आहे. तो कसा पुण्यवान होता किंवा सुखी प्रजा कशी होती त्याच्या काळात, हे खरोखर आपण त्यावेळेस बघितलेलं नाही आहे, पण आपल्याला ते मौखिक स्वरूपात ऐकायला मिळालेलं आहे आणि पुढे पुढे आपण ते सांगत राहतो की विक्रमादित्य हा राजा खूप दानशूर होता, प्रजाहितदक्ष होता आणि ही ऐकलेली स्वरूपात माहिती असल्याने तिला मौखिक साधन म्हणतात. अशा प्रकारे पूर्वीच्या काळातील राजे लोकांचं वर्णन, इतिहासातील घडलेल्या घटनांचं वर्णन हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगितलं जातं, म्हणून त्याला मौखिक साधन म्हणतात. आता खाली चार्ट दिलेला आहे बघा, तुम्हाला माहीत आहे का मध्ये. तर हा जो चार्ट आहे हा तुम्ही घरी नीट अभ्यासायचा आहे, वहीमध्ये नीट लिहा आणि मला दाखवायचा आहे. ठीक आहे. शेवटचा मुद्दा आपला आहे प्राचीन इतिहासाचे साधने, भारताच्या इतिहासाची साधने. आता यामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती दिली की भारताचा इतिहास प्राचीन कसा होता. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा काळ हा भारताच्या इतिहासाचा, प्राचीन इतिहासाचा कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. अश्मयुगीन आठवतंय ना, 5वीमध्ये शिकलेलो आहे आपण. अश्म म्हणजे काय, दगड. दगडाचा वापर जास्तीत जास्त मानवाने ज्या काळात केला त्याला अश्मयुग म्हणतात. यामध्ये तुम्हाला शिकलेले आहात पुराश्मयुग आणि नवाश्मयुग, आठवतंय ना. या काळात लिपीचा विकास झालेला होता का अश्मयुगात? नाही, कारण तो मानव कसा होता, हा भटक्या स्वरूपात होता, भटक्या अवस्थेत होता आणि त्याला
कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयामधून मिळते. जर घ्यायचं तर इसवी सन पूर्व म्हणजेच कालगणना सुरू होण्याच्या 1500 वर्षांपासून मग इतिहासाची माहिती आपल्याला मिळायला सुरुवात होते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांना विकसित केले होते. सुरुवातीला वेद आपण जे पुढे अभ्यासणार आहे त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे वेद लेखित स्वरूपात होते का नाही, तर त्यावेळेस गुरु शिष्य परंपरा होती. गुरुच्या घरी जायचं आणि तिथं जाऊन शिक्षण घ्यायचं, विद्याग्रहण करायची आणि गुरु हा आपल्या शिष्यांकडनं हे वेद मुखोद्गतचा अर्थ काय होतो तर तोंडी पाठ करून घ्यायचा. त्याच्या काळामध्ये जितके वर्ष शिष्य त्याच्याकडे वास करायचा किंवा विद्याध्ययनाला यायचा त्या काळामध्ये तो हे सगळे वेदाध्ययन पाठ करून घेत होता. ही कला भारतीयात होती. कालांतराने वेदांचे लेखन झाले. हळूहळू ते वेदांचं विस्मरण होऊ नये म्हणून त्याचं लेखी स्वरूपात बुर्जपत्रांवर किंवा ताम्रपटावर लेखी स्वरूपात लिहिले गेले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वेदांपासूनच लेखी स्वरूपात सुरुवात व्हायला झाली आणि हे प्राचीन भारताचे एक महत्त्वाचं साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवासांची वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. हे जर सगळं तुम्ही वाचलं, पूर्वीच्या पुराण ग्रंथ किंवा वेदाध्ययन केलं, शिलालेख वाचले, बौद्ध ग्रंथ, जैन धर्मग्रंथ, नाटके वाचले, रामायण, महाभारत हे आत्ता आपण बघितले, यातून त्या काळातील प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला समजतो आणि म्हणून ते काय आहे, इतिहासाचं साधन आहे. इतिहास लेखनाबाबत कोणती काळजी घ्यावी लागते, तर इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेल असे नाही, की ही पोथी खूप जुनी आहे, हा वेद खूप जुना आहे, मग हा खरोखर असेलच हा विश्वास ठेवू नका. त्यासाठी काहीतरी तो मजकूर कोणी लिहिला आहे, का लिहिला होता किंवा लिहिला गेला याची छाननी करावी लागते. खरोखर तो खऱ्या स्वरूपात आहे का याची सगळी छाननी केल्यानंतर विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून बघावे लागतात आणि मगच ते इतिहासाचं साधन, लेखी स्वरूपात साधन हे योग्य आहे हे मानलं जातं. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे, कारण इतिहास हा पुराव्यांच्या आधारातच सिद्ध होत असतो, लक्षात ठेवा. आणि लेखी स्वरूपात साधन हे सुद्धा इतिहासाचं साधन आहे, असा अंधश्रद्धेने कशावरही विश्वास ठेवता येत नाही. आता तुम्ही काय कराल, तर तुम्हाला एक जुने नाणे सापडले तर तुम्ही काय कराल, स्वतःजवळ ठेवाल, पालकांना द्याल का वस्तू संग्रहालयात जमा कराल? विचारा तुम्ही स्वतःशी प्रश्न, काय करणार तुम्ही? बघा, खाली स्वाध्याय पण दिलेला आहे. तर आजचा म्हणजे आज उद्या 2 दिवस होमवर्कमध्ये काय करायचं, तुम्ही हा जो चार्ट होता पान नंबर 8 वरचा तो पण नीट व्यवस्थित लिहा, पाठांतर करा आणि हा स्वाध्यायामधले प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 1, 2 आणि 3 हे होमवर्कला सोडवा किंवा तुमच्या गृहपाठामध्ये सोडवा. समजलं? ठीक आहे, बाय.